चॅप्टर 3. आता मानलं तुम्ही एक चॅप्टर पाठ केलं आणि कुमॉन स्टाईलने ते शिकलं पण प्रॉब्लेम हा आहे की जर तुम्ही परत त्या पुस्तकाला हात नाही लावला तर तुमचा मेंदू त्या मेमरीला हळूहळू डिलीट करून टाकतो. पण जापनीज स्टुडंट्सने याला एक गोष्टीने हँडल केलं आहे, जी गोष्ट पूर्ण गार्डनिंगसारखी आहे. याचं नाव आहे द गार्डनिंग टेक्निक. जर एका झाडाला तुम्ही एकाच वेळेस एक बादली भरून पाणी द्याल तर त्याने ते झाड लगेच वाढणार नाही. त्याला 2-3 दिवसांमुळून थोडं थोडं पाणी पाहिजे. तसंच मेंदूला छोटे छोटे रिमाइंडर पाहिजे, ज्याला आपण स्पेड्स रिपिटेशन असे म्हणतो. जे वाचलंय त्याला रिवाईज करा. 1 दिवसानंतर, 2 दिवसानंतर, नंतर 3 दिवसानंतर, नंतर एका हप्त्यानंतर, मग एका महिन्यानंतर. प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा टाईम गॅपनंतर गोष्टी रिवाईज करता तर ती मेमरी अजून पॅक होऊन जाते. आजपासून तुमचं एक रेपिटेशन शेड्यूल बनवा. उदाहरणार्थ, तुम्ही जो काल अभ्यास केला आहे तो दुसऱ्या दिवशी 5 मिनिटात आठवायचा प्रयत्न करा. नंतर 3 दिवसानंतर एक नोट्स बनवून रिव्ह्यू करा. मग एक हप्त्यानंतर एक क्विक टेस्ट घ्या, ज्यानं आपण अभ्यास केलेला सिलेबस डबल ट्रिबल स्ट्रॉंग होऊन जाईल. आणि रिसर्च पण एक सांगते, जी वस्तू टाईम गॅपनंतर आठवली जाते ती वस्तू तुमच्या मेमरीमध्ये लाईफ टाईमसाठी सेव्ह होऊन जाते.